नमस्कार शेतकरी बंधूंनो तब्बल आज 7 महिने झाली बरं का आपली काय गाठ आणि भेट नाही. आपण आज 7 महिन्याच्या नंतर कोंबडी पालनाबद्दल आज व्हिडिओ बनवणार आहोत. त्याचं कारण असं, भरपूर ताई आहेत, भरपूर दादा आहेत, त्यांनी मला फोनवर असं सांगितलं, घरी आले, प्रत्यक्ष भेट दिली, दादा तुम्ही काही करा पण कोंबडी पालनाबद्दल व्हिडिओ काय बंद करू नका. आम्हाला तुमच्या व्हिडिओतून भरपूर अशी माहिती भेटते, भरपूर असे प्रोत्साहन भेटते. तर शेतकरी बंधूंनो, आज तब्बल 7 महिन्याच्या नंतर मी व्हिडिओ बनवत आहे ना, मला सुद्धा खूप आनंद येत आहे. त्याच्यामुळे माझी कळकळीची विनंती अशी राहील, तुम्ही आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. माझ्याकडे जे 80 कोंबड्या आहेत ना, आरामशीर मला 400 रुपये रोज हा चालूच आहे. आता चालू आहे हिवाळ्याचे दिवस, रात्री प्रचंड थंडी आहे आणि दिवसा ऊन पडतं आहे बरं का. त्याच्यामुळं भरपूर ताईंचे दादाचे फोन आले, आमच्या कोंबड्या घरघर करतायत, आमच्या कोंबड्याला सर्दी झालेली आहे, दादा एक अचूक औषध सांगा म्हणजे आमच्या कोंबड्यांना सर्दी होणार नाही आणि आमच्या कोंबड्या मरणार नाही. तर बघू शकता मी काल काही घेऊन आलेलो आहे. आता हे बघा, मी भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो, ही कॅल्सी रॉयल पुढे आहे, नीट लक्षात घ्या. ही भरपूर मेडिकलमध्ये भेटती, मी तुम्हाला जवळून दाखवतो. हे बघा, हे आहे माझ्या कोंबडी पालनाचं उद्दिष्ट बरं का. ह्या कॅल्सी रॉयलमुळे ना माझ्या कोंबड्या दररोज अंडी देतात. हे बघा, याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा याचं नाव वगैरे वाचू शकता. कॅल्सी रॉयल सर्दीसाठी स्पेशल ब्रँड औषध बघू शकता तुम्ही, एक व्हायमरल आणि एक लिक्झिन पावडर. याच्यातलं 5 ml औषध काढायचं आणि कोंबड्याच्या भांड्यात द्यायचं टाकून. आणि ही जी पावडर आहे ना, जो आपला पोहे खायचा चमचा असतो, शिरा खायचा चमचा असतो ना, तो अर्धा चमचे ही पावडर घ्यायची आणि त्या भांड्यात द्यायची टाकून. 2च दिवसात तुमच्या कोंबड्याची सर्दी आणि तुमच्या कोंबड्याचा जो घरघर आवाज आहे ना, तो कायमचा मुळापासून बंद होणार आहे बरं का. म्हणजे तुमच्या कोंबड्याला कुठलाच आजार येणार नाही, थंडीपासून उन्हाळ्यापर्यंत. आणि हे प्रत्येक जणाच्या कोंबड्याला येणारच. आता माझ्या एकही कोंबडीला आजार नाही, पण मी हे घेऊन आलेलो आहे कारण की सध्या वातावरण गार गरम होण्याची शक्यता आहे, कोंबड्याला सर्दी होण्याची शक्यता आहे. सर्दी होण्याच्या अगोदरच मी आज वापरलेलं आहे. तुम्ही बघू शकता, पुडी फोडलेली आहे मी. म्हणजे लक्षात घ्या, माझ्या कोंबड्यांना सर्दी नाही तरी मी हे औषध 3 दिवस पाजणार आहे, म्हणजे माझ्या एकाही कोंबडीला सर्दी होणार नाही. आता आलं ना तुमच्या लक्षामध्ये, तर उद्याच काय करा, हे औषध घेऊन या. माझ्या घरी आहे ना भरपूर ताई दादा बरेचसे शेतकरी बंधू आले बरं का, बरेचसे. तर त्यांनी काय विचारलं मला, दादा तुम्ही ज्या पद्धतीने सांगतायत ना, गावरान कोंबड्या घ्या, गावरान कोंबड्याखाली अंडे ठेवा आणि मगच कोंबडी पालन सुरू करा. पण भरपूर जणांचे असे प्रश्न होते, दादा हल्ली आता गावरान कोंबड्या भेटत नाही, तर नेमकं आम्ही काय करावं. तर शेतकरी बंधूंनो, स्पेशल तुम्ही शिकावं, मी तर शिकलेलो आहे, पण तुम्ही माझ्याकडून असं शिकावं, मी तसं आज काम केलेलं आहे. माझ्या खुरड्यामध्ये ना 1 तासापूर्वी मी 100 पक्षी आणलेले आहेत. आणि त्या 100 पक्षी जे आहे ना, कुठल्या व्हरायटीचे मी तुम्हाला सांगतो, ते कावेरी प्युअर गावरान आहे बरं का. म्हणजे कावेरी जात आहे. हे बघा, इतके सुंदर पक्षी आहे ना, हे बघा, आणि मोठे मोठे पक्षी आहेत बघू शकता. शेतकरी बंधूंनो, जर तुम्ही प्रत्यक्ष हे जर पिल्लं बघितले ना, तुम्ही विश्वास करणार नाही बरं का. हे 1 दिवसाचे पिल्लं आहेत. एवढी छान अशी क्वालिटी आहे पक्ष्यांची. सर्व पक्षी बघू शकता तुम्ही. हे बघा, कोणालाच विश्वास बसणार नाही. हे फक्त 1 तासापूर्वी यांचा जन्म होऊन माझ्याकडे पिल्लं आलेली आहेत. हे बघा, हो, पंत्रवाळ्यामध्ये पेपर टाकून यांना खाद्य टाकलेलं आहे. तर शेतकरी बंधूंनो, मी तुम्हाला ह्या 100 पक्ष्याचं नियोजन सांगणार आहे. ह्या पक्ष्यांमध्ये विशेष म्हणजे एक पण पक्षी आपला मरतूक झालेली नाही बरं का. आणि एक सुद्धा पक्षी गांगरलेला नाही किंवा त्याला सर्दी आहे किंवा असा आखडून बसलेला आहे, असं काहीच नाही. 100चे 100 पक्षी स्ट्रॉंग आहे. तर हे पक्षी मी 1 तासापूर्वी आपल्या शेडवर आणलेले आहे. आता यांचं नियोजन कसं राहणार आहे, तर तुम्ही बघू शकता, गोल असा मोठा पत्रा मारलेला आहे, त्याच्या 10-12 पेपर टाकलेले आहेत आणि त्या पेपरवर त्यांना खाद्य टाकलेलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं असं, 2च पाण्याचे भांडे ठेवलेले आहेत आणि हे पाण्याचं भांडं 2 लिटरचं आहे बरं का. तर 2 पाण्याच्या भांड्यामध्ये आपण काय केलं, 2 पाण्याचे भांडे घेतले, 2-2 लिटरचे पाण्याचे भांडे आहे ते. आणि एका भांड्यामध्ये फक्त छोटासा गुळाचा खडा वापरलेला आहे, बारीक पूस करून, आणि प्लेन पाण्यामध्ये मिक्स केलेला आहे आणि ते भांडं ठेवून दिलेलं आहे. ही झाली पहिल्या दिवसाची सुरुवात. आणि उद्यापासून यांना जे व्हायमरल आहे, सर्दी घरघर आवाज येतो, मी ते औषधसुद्धा या पिल्लांना देणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, आता जास्त काही वेळ घेत नाही. आज 7 महिन्याच्या नंतर आज आपण व्हिडिओ बनवलेला आहे. आजच्या व्हिडिओला प्रत्येक दादाने टिप्पणी करायची आहे, प्रत्येक दादाने तुमचे प्रश्न विचारायचे आहेत. आणि माझा मोबाईल नंबर तुम्हाला यूट्यूबवर तर मी दिलेला आहे. ज्या शेळ्या खरेदी विक्री होत्या माझ्याकडच्या, थोडं शेती संदर्भात व्यवहार होता, थोडीशी पैशाची गरज होती, म्हणून आपण त्या शेळ्या विकायला जाहिरात टाकली होती. पण असं नाही की आपल्याला शेळी पालनाचा काही त्रास झाला म्हणून आपण शेळ्या विकायला काढल्या, तसंही काही नाही. तर
आजच्या व्हिडिओला तुम्ही नक्की टिप्पणी करा, म्हणजे मला प्रोत्साहन भेटेल उद्यापासून व्हिडिओ बनवायचे का नाही. आजच्या व्हिडिओला आहे ना शेतकरी बंधूंनो, प्रत्येकाने टिप्पणी करायची आहे बरं का. आणि कोण कुठल्या गावातून, कोण कुठल्या राज्यातून, कोण कुठल्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहे ना, नक्की कमेंट करून कळवा बरं का मला, म्हणजे मला उद्यापासून व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन भेटेल. तर आपण काय करणार आहोत, हे 1 दिवसाचे पक्षी आहेत. कंप्लीट 5 ते 6 महिन्यात जोपर्यंत अंडे येत नाही ना, मी दररोज व्हिडिओ टाकणार आहे तुमच्यासाठी. त्याचं कारण असं, कोंबडी पालन हे नेमकं कसं परवडत नाही ना, मी बघतोच आता. जसं मला कोंबडी पालन परवडतं तसंच तुम्हाला पण परवडलं पाहिजे, हीच फक्त माझी इच्छा आहे. आणि ज्या दिवशी मला जसं कोंबडी पालन परवडतं त्या दिवशी तुम्हाला तसं परवडेल ना, मला खूप आनंद होईल बरं का. कारण की माझं कोंबडी पालन एकदम कमी जागेमधलं आहे आणि मला 500 ते 600 रुपये हलक्या हाताने रोज चालू आहे. जसं की शेळी पालन असतं, गाई पालन असतं, भरपूर कष्ट, भरपूर चारा लागतो त्यांना, किती पाऊस पडला तरी चारा आणावा लागतो. तसं हे कोंबडी पालन नाही बरं का. कोंबडी ही इतकी गरीब मानली जाते, आपल्यात म्हण आहे बघा, कोंबडी गरीब असते. शेतकरी बंधूंनो, कोंबडी गरीब असते म्हणून तर ती आपल्याला श्रीमंत बनवते आणि आपल्याला 2 टायमाचं खायला प्यायला देत असते. जर माझी हिस्ट्री तुम्हाला सांगितलं, माझं बालपण तुम्हाला सांगितलं आणि शेतकरी बंधूंनो, ह्या कोंबडी पालनाने मला भरपूर साथ दिलेली आहे. म्हणून तर माझी नाळ ही कोंबडी पालनाविषयी जुडलेली आहे बरं का. म्हणून मला कोंबड्या नसल्यानं मला करमतच नाही. तर आज तुम्ही विचाराल की ह्या पक्ष्यांना नेमकं कुठलं खाद्य वापरता, तर चला मी तुम्हाला ती खाद्याची गुणे दाखवतो. तर बघू शकता, आपल्या एका कोंबडीने 17 ते 18 पिल्लं काढलेले आहे. आणि हे पिल्लं बघू शकता, पिल्लांचा कलर बघू शकता, पिल्लांचं वजन बघू शकता. मोठ्या कोंबड्या ज्या खुरड्यात आहे त्या कोंबड्याची स्वच्छता तुम्ही बघू शकता. एकदम प्रसन्न वाटेल, वास वगैरे काही नाही. शेतकरी बंधूंनो, आज जे पक्षी आणलेले आहेत ना, मी त्या पक्ष्यांना नेमकं कुठलं खाद्य आणलेलं आहे मी तुम्हाला ते दाखवतो. आणि माझ्या कोंबड्या 80 कोंबड्या कसं काय 40-45 अंडे देत आहेत ना, ती नेमकं ताकद कशी आहे कॅल्सी रॉयलची मी तुम्हाला सांगितलंच. आणि मी ह्या कोंबड्यांना कुठलं खाद्य वापरतो ना, ते सुद्धा तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. बारामती ॲग्रो पशु आहार ही बॅग आणलेली आहे आपण 1550 ते 1600 रुपयापर्यंत. बघू शकता, हे लहान पक्ष्यांना खाद्य आहे. याच्यातलं गुण इथं तुम्हाला दाखवतो आहे बघा, हे छोटं खाद्य आहे. हे आपल्या 1 दिवसीय पक्ष्यांसाठी हे खाद्य आहे बरं का, बारीक, म्हणजे त्यांना खाता येईल. आणि आता मोठ्या कोंबड्याचं दाखवतो. तर शेतकरी बंधूंनो, हे आहे बरं का आपलं नवं शेड. फार अगदी जुनं सफर होतं. तर आपण काय केलेलं आहे, 2500 रुपयाचे 2 दरवाजे आणलेले आहेत. आणि जी जुनी जाळी असती ना, ती 10-15 हजार रुपये लागले असते, पण माझ्याकडे होती शिल्लक. ती 20x40चं शेड आहे आणि संपूर्ण पॅक केलेलं आहे. आता 8 दिवसापूर्वी मी काय केलं, तर इटभट्टीवर गेलतो, विटा आणल्या, सिमेंट आणलं आणि हे साईडनी 3-3 इटा चढवलेल्या आहे. म्हणजे आपलं तुमचं रात्री बोका असू द्या, मुंगूस असू द्या, साप वगैरे काय असू द्या, आपल्या कोंबडी पालनात अजिबात येणार नाही बरं का. कुठलाच प्राणी येणार नाही. तिकडं काही पिल्लं चरत आहेत, 1, 2, 3, 4. आपल्या ज्या मोठ्या कोंबड्या आहेत, मी त्यांना नेमकं कुठलं खाद्य घालतो. ही सुद्धा बारामती ॲग्रो आहे, पशु आहार आहे. ही कोंबडी दिसली, याच्यावर इथं अंडे दिसले. ते बघा, ही बॅग आणत असतो मी 1500, 1600, 1700 रुपये असा रेटमध्ये चढ उतार होत असतो. हे बघा, हे लेअरचं खाद्य आहे. कुठल्या जरी दुकानात गेले ना, तर त्यांना सांगा, जा दादा माझ्याकडे कोंबड्या आहे, आम्हाला लेअरचं खाद्य द्या. तर तुमच्याकडे 10 कोंबड्या असू द्या, 5 कोंबड्या असू द्या, असं लेअरचं खाद्य घेऊन येत जा. कोंबड्या अंडे देणारच. आणि विचार करत नका जाऊ नेमकं कोंबड्यांना खाद्य जास्त जात आहे. काय असतं, तुम्ही जर खाद्य घातलं तर त्या खाद्याचा खर्च आज नाही पण 15 दिवसांनी आपल्या कोंबड्या रिकवर करणार आहेत बरं का. तर चला शेतकरी बंधूंनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी थांबतो. कमेंट करायला विसरू नका. आणि कोण कुठल्या गावातून व्हिडिओ बघत आहे ना, त्या गावाचा पत्ता टाकायला विसरू नका, म्हणजे मला उद्यापासून प्रोत्साहन भेटेल तुमच्यासाठी दररोज व्हिडिओ बनवा. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. तोपर्यंत शेतकरी बंधूंनो, धन्यवाद.